Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us visit interrogative sentences. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्रजी ग्रामरच्या सेशनमध्ये आपण प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य पाहणार आहोत. सो व्हॉट आर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस? इंटरोगेटिव्ह INTERROGATIVE interrogative sentences. So sentences that ask questions are called interrogative sentences. So they always end with a question mark. QUESTIONMARK question mark. म्हणजे ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यांना आपण प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य म्हणतो. आणि ती कशी ओळखतात तर त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. सो नाव वी विल सी हाऊ वी फॉर्म interrogative sentences. We form interrogative sentences by putting auxiliary or modal verb before the subject and at the beginning of a sentence. तर प्रश्नार्थक वाक्य कशी तयार करतात ते आपण बघूयात. आपण ऑक्झिलरी मोडल वर्ब्स आधी आपण शिकलेलो आहोत, ज्याला आपण सहाय्यक क्रियापदं म्हणतो. ते आपली करून झालेली आहेत. तर आता प्रश्नार्थक वाक्य तयार करताना ती आपण वापरणार आहोत. एक्झाम्पल घेऊया. वी आर लिव्हिंग नाव. म्हणजे थोडक्यात आम्ही आता निघत आहोत. तर याचं प्रश्नार्थक कसं करणार? वी आर लिव्हिंग नाव. आर वी लिव्हिंग नाव. आता हे आपण कसं तयार केलं बघूया. वी हा सब्जेक्ट झाला म्हणजे आम्ही. आर लिव्हिंग नाव. आता आर जे आहे ते टू बी फॉर्म आहे, प्रेझेंट टेन्स. तर हे आर आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतलं. नंतर वाक्याचा जो सब्जेक्ट आहे किंवा कर्ता आहे तो आपण घेतला. आर सुरुवातीला आल्यावर आर, त्याच्यानंतर सब्जेक्ट वी, लिव्हिंग तसंच ठेवलं आपण. नाव सगळ्यात शेवटी टाकलं आणि नंतर आपण टाकणार क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नार्थक चिन्ह. सो वी आर लिव्हिंग नाव चं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स काय झालं? आर वी लिव्हिंग नाव. आता वाक्याचा टोन बदलतो. प्रश्न विचारल्यावर वाक्याचा टोन आपण बदलतो. सेंटेन्स आपण वेगळ्या तऱ्हेने उच्चार करतो आणि प्रश्न आपण वेगळ्या तऱ्हेने उच्चारतो. दुसरं उदाहरण बघूया. देअर इज ॲन एक्झाम टुमॉरो. आता इज हे काय आहे? टू बीचं प्रेझेंट टेन्स आहे रूप. तर देअर इज ॲन एक्झाम टुमॉरो त्याचं इंटरोगेटिव्ह कसं होणार? आपण इज जे आहे ते सुरुवातीला घेणार. इज देअर ॲन एक्झाम टुमॉरो आणि प्रश्नचिन्ह. तिसरं वाक्य बघूयात. डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज इंडियाज फर्स्ट प्रेसिडेंट. आता इथे वॉज आपण सुरुवातीला घेणार ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स आणि त्याचं इंटरोगेटिव्ह कसं होईल? वॉज डॉक्टर राजेंद्र प्रसाद इंडियाज फर्स्ट प्रेसिडेंट. परत प्रश्नचिन्ह आलं नंतर. चौथं वाक्य बघूयात. रजत कॅन प्ले द ड्रम्स. आता इथे कॅन हे मोडल आलेलं आहे, ते आपण वाक्याच्या सुरुवातीला घेऊयात. कॅन रजत प्ले द ड्रम्स क्वेश्चन मार्क. सो थोडक्यात आता आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं जेव्हा मोडल ऑक्झिलरी जेव्हा असतं तेव्हा ते आता आपण बघितलं. आणि वेन देर इज नो ऑक्झिलरी वर्ब म्हणजे जेव्हा सहाय्यक क्रियापद नसेल तेव्हा मग आपण काय करणार? वी यूज ऑक्झिलरी वर्ब डू. म्हणजे डू, डज DOES किंवा डिड DID at the beginning of the question and noun
or a pronoun म्हणजे नाम किंवा सर्वनाम comes immediately after it. The main verb म्हणजे जी मुख्य क्रिया असते is used in base form while auxiliary verb do changes according to person, number and tense. आता हे थोडंसं अवघड वाटेल पण एक उदाहरणावरनं लगेच स्पष्ट होईल. आय लाईक कॉफी. लाईक म्हणजे आवडणे, ही मुख्य क्रिया झाली. इथं ऑक्झिलरी वर्ब नाही आहे, सहाय्य क्रिया नाही, ही या वाक्याची मुख्य क्रिया आहे, आवडणं. सो आय लाईक कॉफी. तसं आपण इंटरोगेटिव्ह कसं करणार? सुरुवातीला मी म्हणलं तसं डू पहिलं येणार, ॲड डू इन द बिगिनिंग. त्याच्यानंतर नाऊन ऑर प्रोनाऊन येणार. आय लाईकचं आय हा सब्जेक्ट आहे, आयचं फॉर्म होणार यू. तिसरी स्टेप अशी असेल की लाईकचा बेस फॉर्म आपण वापरणार. लाईक म्हणजे आवडणे, लाईकचा बेस फॉर्म म्हणजे तो तसाच राहील, लाईक येईल. आणि मग ते वाक्य कसं होईल? डू आधी आलं, डू यू लाईक कॉफी. थोडक्यात मला कॉफी आवडते चं प्रश्नार्थक होईल, तुला कॉफी आवडते का? आय लाईक कॉफी. सो डू यू लाईक कॉफी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर थोडक्यात जेव्हा मुख्य क्रिया असेल तेव्हा या पद्धतीनं आपण प्रश्नार्थक वाक्य तयार करतो. क्वेश्चन्स दॅट बिगिन विथ ऑक्झिलरी वर्ब्स आर ऑफन येस नो क्वेश्चन्स बिकॉज दे कॅन बी आन्सर्ड इन येस ऑर नो. म्हणजे सहाय्यक क्रियेने सुरू होणारे जे प्रश्न असतात त्याची उत्तरं हो किंवा नाहीमध्ये येतात. त्यामुळे त्यांना येस नो टाईप ऑफ क्वेश्चन्स म्हणतात. क्वेश्चन्स विथ व्हॉट, व्हेअर, whom, why, who, whom, whose or how are called WH questions or question words. म्हणजे व्हॉट, वेअर, whom, why, who या शब्दांनी किंवा whose, how हे जे आहे या शब्दांनी सुरू होणारे जे प्रश्न आहेत त्यांना म्हणतात WH questions or question words. So interrogative questions mostly start with them in many cases. प्रश्नार्थक वाक्य कशी ओळखायची? तर WH ने सुरू होणारी असतात. एक्झाम्पल, वेअर इज द रेनकोट, व्हॉट इज द टाईम नाव, हाऊ मच मनी डू यू हॅव, वेअर हॅव यू बीन, हू इज देअर इन द रूम. ओके, सो ही सगळी WH ने सुरू होणारे प्रश्न त्याला म्हणतात WH क्वेश्चन्स. आणि येस नो म्हणजे कुठले? तर क्वेश्चन्स दॅट बिगिन विथ ऑक्झिलरी वर्ब्स. डू, डिडनी सुरू जे होणारे प्रश्न असतात त्यांना म्हणतात येस नो क्वेश्चन्स. सो इन टुडेज सेशन वी हॅव गॉट अन इंट्रोडक्शन ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. Let's revise them thoroughly, and in next session I can take interrogative sentences or forming interrogative sentences in different tense. For example, present tense, past tense. We have just looked present tense. So next time I will take interrogative questions, interrogative sentence formation in present tense. So आज आपण प्रश्नार्थक वाक्य पाहिलेली आहे, ती चांगली रिवाईज करूयात. पुढच्या सेशनमध्ये आपण वर्तमान काळात ही प्रश्नार्थक वाक्य कशी असतात ते पाहणार आहोत. थँक्यू. हॅव अ नाईस डे.